नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत जे काही चालू घडामोडी आपण घेतलेल्या आहेत आणि जीएसची क्वेश्चन जी घेतलेली आहेत, ह्या जीएसच्या क्वेश्चनचे उत्तर आपल्याला पाहायचे आहेत. आपण हा जो काही भाग घेत आहोत तो घेत आहोत आपला जो काही पोलीस पाटील पेपर आहे. या पोलीस पाटील पेपरसाठी आपण हा भाग घेणार आहोत. लक्षात असू द्या, या प्रश्नांची उत्तर आपल्याला बघायची आहेत. पोलीस पाटील प्रश्नांसाठी आपण ही टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. बघा, त्यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणती लिपी अवगत होती? तर याचं सर्वांना उत्तर सांगता यायला पाहिजे आहे. त्याचं उत्तर आहे मोडी लिपी, जो पर्याय क्रमांक 1 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. जो पर्याय क्रमांक 1 आहे मोडी लिपी. चला, मोडी लिपी हे त्याचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर होतं. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. चला, पोलीस पाटलासाठी आपण ही टेस्ट सिरीज घेत आहोत, त्यामुळं सर्वांनी हे प्रश्न पाहायचे आहे. चला, दुसरा जो काही प्रश्न आपण घेतलेला आहे तो पण अतिशय सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे. प्रश्न पाहू शकता तुम्ही. बघा, घोड्याचे सिंगरू तसे फुलपाखराचे काय? बघा, जे काही घोड्याचं पिल्लू असतं, जे घोड्याचं पिल्लू आहे त्या पिल्ल्याला आपण काय म्हणतो? शिंगरू असं म्हणत असतो. तर फुलपाखराचं जे काही पिल्लू आहे किंवा फुलपाखराचं जे काही बाळ आहे त्याला आपण काय म्हणत असतो? सुरवंट म्हणत असतो. तर पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. चला, खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही? आता बघा, ऊर्जा निर्मिती म्हणजे यातील त्या 3 पर्यायामध्ये ऊर्जेची निर्मिती केली जाते. मग ही ऊर्जेची निर्मिती जी आहे ती कुठे कुठे होते हे लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे उरणमध्ये पण ऊर्जेची निर्मिती होते, खापरखेडामध्ये ऊर्जेची निर्मिती होते, परळीमध्ये पण ऊर्जेची निर्मिती होते. तर यातलं उत्तर आहे अंबरनाथ. अंबरनाथमध्ये ऊर्जेची निर्मिती केली जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, हापूस आंब्याची झाडे जिल्ह्यात आढळतात. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हापूस आंब्याची झाडे आढळतात असं तुम्हाला सांगितलंय? तर सिंधुदुर्गमध्ये पण हापूस आंब्याची झाडे आढळतात, रत्नागिरीमध्ये पण आढळतात आणि रायगडमध्ये पण आढळतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 त्यांनी दिलेला आहे. वरीलपैकी सर्व जिल्ह्यामध्ये हापूस आंब्याची झाडे आढळतात, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नेची ही वनस्पती डॅश डॅश या गटामध्ये मोडते. आता सायन्सचा क्वेश्चन होता हा. तर 9वी आणि 10वीच्या पुस्तकातून आपण ही प्रश्न घेतलेली आहेत, त्यामुळं याचं उत्तर आहे टेरिडोफायटा. पर्याय क्रमांक बी उत्तर करून घ्या. टेरिडोफायटा हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, टेरिडोफायटा. पर्याय क्रमांक बी. कोणत्या प्राण्याचे हृदय जमिनीवर सर्वात मोठे असते? ठीक आहे, जमिनीवरील कोणता प्राणी असा आहे की ज्यांचं हृदय सर्वात मोठं आहे? त्याचं उत्तर आहे तुमचं जिराफ. पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. डी, जिराफाचं जे काही हृदय असतं हे सर्वात मोठं आहे प्राण्यामध्ये. ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असते? लक्षात असू द्या, पोलीस पाटलामध्ये सर्वाधिक जास्त तुम्हाला ग्राम प्रशासनचे प्रश्न येत असतात, त्यामुळं ग्राम प्रशासनचे प्रश्न आपण घेणारच आहोत. सर्व प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत, ग्रामपंचायतचे प्रश्न पण घ्यायचे आहेत, त्यामुळं याचा अभ्यास जास्तीत जास्त अभ्यास करत चला. आता तुम्हाला त्यांनी सांगितले ग्रामसभेचे सदस्य. आपल्याला माहिती आहे की ग्रामसभा जी असते म्हणजे सरपंच जी काही निवडणूक असते, या निवडणुकीमध्ये सदस्य सुद्धा निवडले जातात. तर हे सदस्य होण्याचं कमीत कमी वय जे आहे ते आहे तुमचं 18 वर्ष, जे पर्याय क्रमांक 1 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं 18 वर्ष. नेक्स्ट, राज्यसभेचे सभापती कोण असतात? ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर राज्यसभेचे सभापती असतात उपराष्ट्रपती. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, तिसरा प्रश्न. पुढचा प्रश्न घ्या. 9 नंबरचा प्रश्न आहे, त्यांनी सांगितले राज्यपालाला कोण शपथ देतं? बघ, ठीक आहे, आपण प्रशासकीय पदामध्ये पाहत असतो की प्रत्येक जे काही राजकीय पद आहेत, ह्या राजकीय पदामध्ये तुम्हाला शपथ घ्यावी लागते आणि मग ही शपथ आपल्याला काय करावी लागत असते? तर कुणाच्या तरी साक्ष ठेवून, समोर ठेवून आपण त्याची शपथ घेत असतो. तर आणि कोणतरी आपल्याला शपथ देत असतं. तर हे शपथ देण्याचा जो काही भाग आहे राज्यपालांना, तर तो येतो उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जे आहेत
पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जे असतात न्याय देणारे ते कोणाला शपथ देतात तर राज्यपालांना शपथ देतात, हे लक्षात असू द्या. सध्या तुम्ही जे काही भरतीबद्दल पाहत आहात म्हणजे सध्याची जी काही पोलीस पाटील पदाची भरती आहे, या पोलीस पाटील पदाच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असते हे सर्वांना माहिती आहे. शैक्षणिक पात्रता जी आहे तर ही शैक्षणिक पात्रता आहे 10वी उत्तीर्ण. जे 10वी उत्तीर्ण झालेले आहेत हे विद्यार्थी किंवा हे उमेदवार याच्यासाठी फॉर्म भरू शकतात. त्यामुळे कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणारा विद्यार्थी फॉर्म भरतो. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? ठीक आहे. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी जी आहे ती आहे नाशिक शहरामध्ये. पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ती पर्याय क्रमांक बी. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचेरे ही काव्यपंक्ती कोणाची आहे? ठीक आहे. बघा आता आपल्याला सर्वांना माहिती आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचेरे. ठीक आहे. तर हे जी काही अभंग आहे, ही जी काही काव्यपंक्ती आहे ती कोणाची आहे? तर राष्ट्रसंत किंवा सॉरी संत तुकाराम महाराज यांची आहे. पर्याय क्रमांक बी संत तुकाराम महाराज घ्या. नेक्स्ट, जागतिक कासव दिन कधी साजरा केला जातो? ठीक आहे. तर जागतिक कासव दिन जो आहे तो 23 मे रोजी साजरा केला जातो. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट, कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम कोठे होतो? कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम होतो. ठीक आहे. यांचा संगम होतो नरसोबाची वाडी. पर्याय क्रमांक डी करा. नरसोबाची वाडी. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेप्रमाणे पुढीलपैकी कोणता विषय राज्यसूचीमध्ये येत नाही? ठीक आहे. बघा आता पोलीस राज्यसूचीमध्ये येतात, सार्वजनिक आरोग्य राज्यसूचीमध्ये येतं, शेती पण राज्यसूचीमध्ये येते. मग परराष्ट्र व्यवहार जो काही आहे हा परराष्ट्र व्यवहार राज्यसूचीमध्ये येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर करून घ्या. पर्याय क्रमांक सी. नेक्स्ट, डॅश डॅश या रोगात शरीरातील शर्करेचं प्रमाण नियंत्रित राहत नाही. सर्वांना माहिती आहे मधुमेह जो काही आहे ह्या आजारामध्ये शरीरामध्ये शर्करेचं प्रमाण नियंत्रित राहत नाही. म्हणून उत्तर घ्यायचंय त्याचं पर्याय क्रमांक बी मधुमेह. ठीक आहे. नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे तो मी नव्हेच ब्रह्मचारी मोरूची मावशी या नाटकाचे नाटककार कोण आहेत? ठीक आहे. तर त्याचं उत्तर करून घ्या. प्रल्हाद केशव अत्रे. के अत्रे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे त्याचं. वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे किंवा कोठे होणार आहे? ठीक आहे. त्याचं उत्तर तुम्हाला घ्यायचं आहे सातारा. पर्याय क्रमांक सी. 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे काही आहे ते सातारा या ठिकाणी झाले आहे व होणार आहे. नेक्स्ट, कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होत असतो? बघ कावीळ झाल्याच्या नंतर आपल्या शरीरामधलं जे काही यकृत असतं हे जे काही आहे यकृत हे निकामी होतं किंवा यकृतावरती आपल्याला कावीळ होत असतो, हे लक्षात असू द्या. पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट, सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? तर सरहद्द गांधी जे आहे ते ओळखलं जातं खान अब्दुल गफार खान. पर्याय क्रमांक बी उत्तर करून घ्या त्याचं. प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. सरहद्द गांधी या नावाने ओळखले जाणारे कोण आहेत? तर खान अब्दुल गफार खान आहेत जे सरहद्द गांधी या नावाने ओळखले जातात. नेक्स्ट, भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही? भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. हो बरोबर आहे. लोकशाहीचं पण राष्ट्र आहे. बरोबर आहे. प्रजासत्ताक पण आहे. बरोबर आहे. मग भारत हे कोणतं नाही आहे? तर भारत हे साम्राज्यवादी जे काही राष्ट्र आहे तर हे साम्राज्यवादी राष्ट्र नाही. पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे.
पंचायत समितीचा सचिव कोण असतो? ठीक आहे. पंचायत समितीचा सचिव जो असतो तो असतो गट विकास अधिकारी. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर बरोबर आहे. गट विकास अधिकारी. नेक्स्ट. संत एकनाथ महाराज यांचे समाधी स्थळ कोठे आहे? ठीक आहे. चला, त्याचं उत्तर आहे पैठण. आपल्याला माहितीच आहे पैठण जे आहे ते संत एकनाथ महाराजांचं समाधी स्थळ आहे. आळंदी कुणाचं आहे? तर आळंदी आहे संत ज्ञानेश्वरांचं. देहू जे आहे तर हे कुणाचं आहे? तर तुकाराम महाराजांचं. ठीक आहे. शेगाव जे काय आहे तर इथे आपल्याला माहिती आहे गजानन मंदिर, गजानन बाबा मंदिर जे आहे हे इथे प्रसिद्ध आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक आपल्याला जे विचारलेलं आहे संत एकनाथ महाराज यांचं समाधी स्थळ कुठे आहे तर ते आहे पैठण. संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे? ठीक आहे. तर संसदेचे कनिष्ठ सभागृह जे आहे ते आहे लोकसभा. आणि वरिष्ठ जर सांगितलं असतं तर कोणतं आलं असतं तुमचं? राज्यसभा. वरिष्ठ कोणतं असतं? राज्यसभा. कनिष्ठ कोण आहे? लोकसभा आहे. पर्याय क्रमांक सी. नेक्स्ट. कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? चला, कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ती आहे कृष्णा नदीची. ठीक आहे. कोणत्या नदीची आहे? कृष्णा. पर्याय क्रमांक सी उत्तर बरोबर करून घ्या, कृष्णा. कृष्णा उत्तर करून घ्या, कृष्णा. पर्याय क्रमांक सी. शेवटचा प्रश्न. खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात येत नाही? बघा, खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात येत नाही? तो आहे लोहमार्ग, लोहगड. कोणता आहे? लोहगड घ्या त्याचं उत्तर. पर्याय क्रमांक डी, लोहगड जे आहे हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे जे काही 25 प्रश्न आहेत ही 25 प्रश्न घेतलेली आहेत. जी के जी पुढील प्रश्न उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करू. जवळपास आपण 1000 प्रश्न घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्या माध्यमातून तुम्हाला सर्व प्रश्न जशाच तसे पेपरमध्ये पाहायला मिळतील. ज्या विद्यार्थ्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.